नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकण एक असं व्यासपीठ की जिथं आपण अशा दिव्य कर्तृत्वाची ओळख करून घेतो की जी आपल्याच मातीमध्ये त्यांची मुळं ही घट्ट रोवली गेलेली असतात आणि मुळं एवढी घट्ट असतात की नंतर त्यांच्या कार्याचा अक्षरशः वटवृक्ष होतो. याच वटवृक्षाच्या सावलीत आपण त्या वटवृक्षाचा घेर मोजायचा, सावली मोजायची आणि त्याचं आयुर्मान मोजायचं. हे सगळं मोजताना त्याची बीज या मातीत रोवली गेली आहेत याचं भान त्या व्यक्तीनेही ठेवलेलं असतं, तसंच आपणही ठेवायचं असतं. अशाच गेल्या कित्येक वर्षापासून कोकण राजकारण आणि या दोन गोष्टींचा समन्वय फक्त समाजकारणाशी आहे असं सांगणारं एक नेतृत्व म्हणजे आमदार विजय सावंत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत कोकणाच्या प्रवासाबद्दल आणि कोकणच्या नवनव्या संकल्पाबद्दल. स्वागत आपलं आमदार साहेब. नमस्कार. मला सांगा, कोकणात या सगळ्या गोष्टीत म्हणजे आता राजकारण हे क्षेत्र थोडंसं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. म्हणजे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्याच्याकडे फक्त एक पैशाचं साधन म्हणून पाहिलं जातं. पण मला आठवतं 1985 पासूनचा तुमचा राजकारणाचा सगळा काळ आहे, त्यात फक्त आणि फक्त समाजकारण आहे, लोकांसाठी केलेली कामं आहेत. तुमच्या दृष्टीनं राजकारणातनं दिसणारं कोकण हे तुमच्या कृतीतनं कसं आहे? माझ्या दृष्टीने राजकारणातून कोकण निर्माण करणं म्हणजे समाजकारणातून कोकण निर्माण करणं असं काही. राजकारण हा पैसा कमवण्याकरता साधन नसून लोकांची सेवा करण्याकरता आहे आणि तेच धोरण मी आजपर्यंत अवलंबलं आणि ते अवलंबतो आहे. कोकणाचा विकास व्हावा, कोकणातला तरुण कोकणातच राहावा हा माझा मूळ हेतू आहे. कारण अखंड बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं आपण जे डेव्हलपमेंट झालं, पश्चिम महाराष्ट्र पाहिलं, नागपूर पाहिलं, ह्या ठिकाणचे जे डेव्हलपमेंट झालं तसं डेव्हलपमेंट आपलं व्हायला पाहिजे, झालेलं नाही. आणि हे डेव्हलपमेंट हवं याकरता माझा प्रयत्न चालला होता. मी 87 पासून सतत आमदार आहे, मध्ये 3-4 वर्ष नव्हतो. परंतु त्यावेळी मी पाहिलं कोणी नाही कोणीतरी ते डेव्हलपमेंट करेल, पण तरी केलं नाही. त्या अगोदर मी मुंबईत माझा उद्योग चालू केला. त्या उद्योगातून मी माझा फॅमिलीला पूर्ण सेटल केलं. फॅमिली माझी सेटल झाल्यानंतर मला काहीतरी कोकणात देणं लागतं हा विचार करून मी कोकणात विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो करत आहे. आणि त्या प्रयत्नाने कोकणात तरुण मुंबईत येऊ नये ही माझी प्रथम इच्छा आहे आणि कोकणात त्याने काम करावं. कोकणामध्ये एवढी समृद्धी आहे, ती समृद्धीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आपण त्याला विकास होऊ शकला नाही. कारण कोकणाची समृद्धी म्हणजेच पाणी आहे. जेवढं पाणी जास्त तेवढा विकास जास्त. जगामध्ये पाणी सोन्यापेक्षाही जास्त मूल्यवान आहे. पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. का माणसाच्या शरीरात पाणी पाहिलात तर जवळ 90% पाणी शरीरात आहे. ह्याचाच अर्थ पाण्यामुळेच हे जग आहे आणि जगामुळेच पाणी आहे. आणि पाणी ज्या ठिकाणी आहे त्या भागाचा भयंकर मोठा विकास होऊ शकतो. जसं तुम्ही सुवर्णकोकण म्हणता, खरं तर कोकण ही सुवर्णभूमीच आहे. त्याचा फक्त आपण वापर करून घ्यायला पाहिजे आणि तो घेण्याकरता आपण हा रिसॉर्ट जर चालू केलात, खरोखर त्याबद्दल मी तुमचा पहिला आभारी आहे. की कोकणामध्ये अशा तऱ्हेचे ते विकास व्हायला पाहिजे. ते तुमच्या मी जो प्रयत्न करतो अशा तऱ्हे इतरही विकास घ्यायला हव्या, हे आपले उद्योजक घ्यायला पाहिजे आणि ते विकास व्हायला पाहिजे आणि विकास हा चांगला होऊ शकतो. आणि आता कोकण इतर भागापेक्षा पुढे जायला लागलेलं आहे आणि कोकणातली माणसं ह्या ठिकाणी पुन्हा येऊन कामं करायला लागले आहेत. आता उदाहरण सांगतो, मी जेव्हा पाहिलं ज्या ठिकाणी पाऊस जास्त, ज्या ठिकाणी पाणी जास्त अशाच ठिकाणी जगामध्ये ऊस होतो आणि ऊस जर आपल्याकडे झाला तर ऊसापासून आपल्या भागाचा फार मोठा विकास होतो. कारण विकास म्हणजे याचा अर्थ पाणी आणि पाणी याचा अर्थ विकास. नक्कीच. सावंत साहेब, याच विषयाकडे येतो. म्हणजे लहानपणी आमच्या ज्यावेळी शाळांच्या सहली जायच्या तेव्हा मला कोल्हापूरचे साखर कारखाने दाखवले जायचे, सांगलीचे दाखवायचे. आमच्याही मनात विचार यायचा की सगळं माझ्याकडे सदन आहे, माझ्याकडे एवढी चांगली माती आहे, सुंदर वातावरण आहे, पाऊस आहे, इथं कधी साखर होणार नाही आहे का? किंवा इथं आपल्या भागातल्या ऊसाची साखर हे सुखमध्ये कधी मिळेल का? हा विचार देखील आम्ही केला होता, पण तो स्वप्नवत वाटायचा. पण स्वप्नात साकारणारं सत्य ही गोष्ट तुम्ही आता प्रत्यक्षात आणायची ठरवलंय. हा विचार मुळात मनात कसा आला आणि आता या साखर कारखान्याचं काम नेमकं कुठपर्यंत येऊन ठेपलंय? साखर कारखान्याचा विचार ह्या करता माझ्याकडे आला की जेव्हा मी आमदार झाल्यानंतर पहिले आपल्याकडे योजना रखडतात का, किंवा आपल्याकडे एखादा तलाव करायचा असेल तर तलाव का होऊ शकत नाही, हे जेव्हा मी पाहिलं तर शासनामध्ये पाहिल्यानंतर तुमची तलाव होऊ शकत नाही कारण तुमच्या नॉर्म्समध्ये बसत नाही. तर मला का बसत नाही, तर आपलं क्राफ्ट पॅटर्न जे उत्पन्नाचं जे पॅटर्न होतं ते आपलं भात होतं आणि भाताचं उत्पन्न जर 1 एकरमध्ये आपण काढलं तर शेतकऱ्याला वर्षाला सगळं जाऊन 5,000 रुपये राहणं मुश्किल होतं आणि 5,000 रुपये अख्खं वर्ष काढणं कुठलीही व्यक्ती काढू शकत नाही. मग हे पॅटर्न चेंज कसं करायचं ह्याकरता मी अभ्यास करायला सुरुवात केली. आपल्याकडे ऊस हा नवीन नाही आहे. ऊस हा आपल्या जवळजवळ सांगतो मला 200-300 वर्षापासून आपल्या कोकणात ऊस होत होता. जेव्हा डचांच्या आणि पोर्तुगीजच्या वखारी होत्या त्या वखारीतून इथून आपला गुळाचा इथून एक्सपोर्ट होता. आपल्याकडे
जेव्हा मालवण बंदर होतं, वेंगुर्ला बंदर होतं, आपलं वैभववाडी बंदर होतं, वेंगुर्ला बंदर. वेंगुर्ला बंदर होतं, नंतर राजापूरला बंदर होतं. राजापूरला आजही डच्च्यांची वकार आहे. हो, त्या वकारीतून आपल्याला गुळ एक्सपोर्ट होत होता. नंतर ह्या वकारी बंद पडल्या, ही बंदरं बंद पडली आणि त्यामुळे ऊस लागवड आपली बंद पडली. खरं ऊस लागवड हे उत्पन्न हे पाऊस जास्त अशा ठिकाणी आहे आणि ऊस लावल्यानंतर आज जर पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला हा ऊसामुळेच झाला. कारण आपला शेतीप्रधान देश आहे, आपल्याकडे पण शेती आहे, परंतु आपल्याकडे पॅटर्न चेंज न केल्यामुळे आणि कोणी हा प्रयोग केला न केल्यामुळे हे झालं. तर काही लोकांनी, कोल्हापूरच्या लोकांनी आपल्या वैभववाडीला ऊस लावला, ऊस चांगला झाला. म्हणजे मी जे म्हणतो ऊस पूर्वीपासून लागतो, हे 100-200 वर्षापूर्वी लागत होता, तो ऊस आता त्यांनी लावल्यामुळे लोकांना खात्री झाली की आपल्याला ऊस होऊ शकतो. आणि आपल्याला जेव्हा ऊस कारखान्याचा विचार मनात आणला त्यावेळी आपल्याला 80,000 टन ऊस होता. आज कोकणातल्या लोक जेव्हा पैसे मिळतात, ते पैसे कमवू शकतात, तेव्हा एवढे हुशार आहेत की आज तो 2.25 लाख टन ऊस झाला. ऊसाचा कारखाना खरं म्हणजे एवढं चालू व्हायला पाहिजे. ते सगळ्यांना ज्ञात आहे, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, काय करायचं. राजकीय अडचणीमुळे माझा कारखाना उशीर झाला. कारखाना उशीर झाल्यामुळे गेल्या वर्षी साखर कारखानदारी व्यवसाय हा अडचणी झालेला आहे. उत्पादनाचा खर्च 30 रुपये आणि विक्रीचा खर्च 18 रुपये होता. आता पुन्हा तो 25 रुपयावर गेलेला आहे. त्यामुळे कुठलीही बँक ह्या कारखान्याला कर्ज द्यायला तयार नाही. कारण माझ्या त्यामुळे 25% माझं भांडवल आहे, 150 करोडचा कारखाना आहे. पण आता बँकांनी कबूल केलं, 25 रुपयाला पुन्हा ब्रेक इव्हन पॉईंट आला आणि ते 2 महिन्यात माझं कर्ज मंजूर करणार आहेत. आणि त्यामुळे कारखाना पुन्हा लवकरात लवकर चालू होईल आणि कुठल्याही वृत्ती 1 वर्षात कारखान्याला उभा करणार म्हणजे करणार. आणि तोपर्यंत कोकणामध्ये ऊस जवळजवळ 4 लाख ते 5 लाख टन व्हायला पाहिजे, अशा तऱ्हे माझे प्रयत्न चालले आहेत. ह्याचा अर्थ आपल्याकडे धरणं तयार आहेत, परंतु पूर्वी राजकीय ह्या सगळ्या अडचणींमुळे धरणाला कालवे झालेले नाहीत. हे कालवे करण्याकरता आताच्या सरकारी कंट्रोल प्रोसेस आहे. कुठल्या पार्टीचं आहे, मला पार्टीत जायचं नाही, का सरकार आहे. त्यांच्याकडनं ही धरणं पूर्ण करण्याची मी आश्वासन मिळवली आहेत. ते मला कबूल केलं आहे की 4ही धरणांचे कालवे आम्ही तुम्हाला करून देतो. हे जर कालवे झाले तर माझ्या कोकणात 5 लाख टन ऊस होईल. आणि कोकणात 5 लाख टन ऊस होण्याचा अर्थ 35,000 शेतकऱ्यांच्या घरामध्ये आमच्या कारखान्यापासून पैसे जातील. हा कारखाना माझा स्वतःचा नसून आज माझ्याकडे याच्या जवळजवळ 1500 सदस्य झालेले आहेत. 1500 लोकांचा कारखाना आहे, त्यातला मी एक आहे. त्यामुळे 1500 आणि ते सगळे कोकणातले आहेत. कारण मी 7/12 असल्याशिवाय कोकणातला मी त्याला माझा शेअर होल्डर करत नाही. क्या बात आहे. आणि त्यामुळे कोकणातल्याच लोकांना मी शेअर दिलेले आहेत आणि कोकणातला कारखाना 100% होणार. आणि ह्या कारखान्यामुळे अजून सगळ्या 35,000 लोकांना हाताला काम मिळू शकेल. आणि ते 35,000 शेतकऱ्यांना काम मिळालं, ज्या दिवशी 35,000 शेतकरी काम करतील आणि ऊस पिकवतील, त्यावेळी मला कोकणातला खरंच समृद्धी आली असं मलाही वाटायला लागेल. आणि हा कारखाना चांगला चालेल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि कारखाना 200% पूर्ण, कारखान्याचं 50% फाउंडेशन केलेलं आहे. मशीन सगळ्या फायनल करून ठेवल्या आहेत, पण लोन पास झालं नाही म्हणून मी ते कारखानवाल्यांना पैसे दिले नाहीत. कारण कारखान्याचं लोन अगोदर घेतलं आणि कारखाना चालू झाला नाही तर व्याजामध्ये कारखाना पुढे कधी. बरोबर, हा एक धोरणे आणि उद्योजकाचा एक विचार आहे. तर त्यामुळे पहिला लोन पास झाल्या मी सगळ्यांचे पैसे देऊन ताबडतोब कारखान्याला अजून स्पीडमध्ये काम करणार आणि कारखाना कुठल्या परिस्थितीत पुढच्या गाळेपर्यंत आपण हा कारखाना चालू करणार. नक्कीच, हा तुमचा विश्वास आहे, बोलणं आहे. मला सांगा की ही सगळी प्रोसेस करताना आता नेमकं भविष्यातलं आशादायी चित्र काय आहे? आशादायी चित्र असं आहे की आपण हा कारखाना केल्यानंतर आज मी जो प्रयत्न करतो आहे की ज्याच्याकडे 2-3 एकर जागा आहे अशा तरुणांना गावात जाऊन तुम्ही ऊस लावा, तुम्हाला ऊसाहून फायदा आहे. आज त्या आपल्या भागामध्ये 40 टन एकरी ऊस निघतो आहे. हा टनेज मला 100 टनावरती न्यायचा आहे. 100 टनावरती नेण्याकरता मी माझे सगळे प्रयत्न चालले. त्याद्वारे मी स्वतः अभ्यास करतो आहे. आता नवीन पद्धत जी आलेली केरळामध्ये रिंग पद्धतीने ऊस लावायची. रिंग पद्धतीने ऊस लावल्यानंतर ऊसामध्ये लावणी चांगली होते, उत्पन्न जास्त येतं आणि खत कमी लागतो. आणि ठिबक सिस्टीमने पाणी दिल्यामुळे ते पाण्याचं नुकसान होऊ नये. कारण पाणी तुम्हाला सांगितलं, पाणी हे सोन्यापेक्षा महत्त्वाचं आहे. सुवर्ण कोकण म्हणजे पाण्याचा कोकण. बरोबर, म्हणून तुम्ही सुवर्ण म्हणता, मी पाण्याला सुवर्ण म्हणतो. आणि ते कसं वाचवता येईल आणि उत्पन्न जास्त घेता येईल हे आपल्याला सगळ्याचा हा विचार आहे. मित्र हो, आपण या सगळ्या बोलण्यातनं जाणवलं तर पाण्याबद्दल विचार असेल, सरकारी योजनांबद्दल आश्वासक विचार असेल. वाट्याला संघर्ष प्रत्येकाचा असतो, पण या संघर्षाच्या वाट्याला आणि वाट्यातून जाणारे मिळणं ही किती सुंदर आणि आल्हाददायक असतात. या सगळ्या संकल्पनेवर ज्यांचा विश्वास आहे ते आमदार विजय सावंत आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पांचा सिलसिला असंच सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय आमदार विजय सावंत यांच्यासोबत. आज तुम्ही ज्या तडफेनं बोलताय की 150 कोटीचा कारखाना आहे, त्यातले 25% माझे आहेत. पण एक सांगावं असं वाटतं की जे हे कार्यक्रम बघत असतील त्यांना
की हा सगळा प्रवास तुम्ही सुरू करताना तो काही लक्षाधीशाचा किंवा श्रीमंताचा प्रवास नव्हता. अगदी कामासाठी वायरमन म्हणून ज्यांनी सुरुवात केली किंवा अत्यंत हालाकीची परिस्थिती, वायरमन ते आता 150 कोटीचं स्वप्न इंडस्ट्री उभी करणारा हा माणूस आहे. हा प्रवास कसा झाला मुळात? मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे इलेक्ट्रिक इंजिनियर झाल्यानंतर मी मर्चंट नेव्हीत कामाला लागलो. मर्चंट नेव्हीत कामाला लागल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर मी 1 वर्ष मर्चंट नेव्हीत काम केलं. मर्चंट नेव्हीत काम केल्यानंतर मला वाटलं हे काम करण्यापेक्षा काय आपण उद्योग केलेला बरा. 1 वर्षात मी नोकरी सोडली आणि उद्योग सुरू केला. माझ्याकडे पैसे अजिबात नव्हते. माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. ते 63 साली रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर मी माझा डिप्लोमा पुरा केला इलेक्ट्रिक इंजिनियरचा आणि मग मी मर्चंट नेव्हीत लागल्यानंतर मला मर्चंट नेव्हीत नोकरी करण्यापेक्षा उद्योग केलेला बरा म्हणून मी वायरिंग आणि रेडिओ रिपेअरिंग हे मी काम चालू केलं. ते करते माझ्याकडे पैसे नसल्या कारणाने जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर टाटा मिलच्या बाजूला म्युन्सिपाल्टीकडे स्टॉल मिळायचे. ते 63 रुपयाकडे होते. 63 रुपये देऊन मी एक स्टॉलचं लायसन घेतलं आणि नंतर अजून एक दुसरा स्टॉल घेतला. असे 2 स्टॉल घेतल्यानंतर त्या ठिकाणी जोडून मी टाटा मिलच्या बाजूला स्टॉलमध्ये उद्योग चालू केला. मला त्यावेळी राहायला घरी नव्हतं, काही अडचणी होत्या. त्यामुळे फुटपाथवरती मी त्या ठिकाणी झोपत होतो आणि मी स्टॉल चालू केला. त्या ठिकाणी त्यावेळी रेडिओ रिपेअरिंग आणि वायरिंगमध्ये मला पैसे खूप मिळत होते. ते पैसे मिळतेवेळी मला असं वाटलं की आपण हे करतेवेळी जेव्हा बिल्डिंगची कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो तेव्हा विचार केला मी इंजिनियर आहे. बिल्डिंग बांधणारे बघितलं तर कडिया किंवा साधे कॉन्ट्रॅक्टर शिकलेले नसतात. तर बिल्डिंगमधलं जवळजवळ 90% काम ते लोक करतात आणि 5-10% काम आपण करतो. तर आपण 100% काम का करू नये? अरे वा. म्हणून आपण सिव्हिल वर्क का चालू करू नये हे विचार केला. मग सिव्हिल वर्क चालू करण्याकरता सुरुवातीला कोण देऊ शकत नव्हतं. म्हणून आपणच जागा घ्याने. जे पैसे कमवले ते कुठेही खर्च न करता जागा घेणं त्या पैशातून हाच माझं त्यावेळी सुरुवात केली आणि जागा घेतल्यानंतर मी कन्स्ट्रक्शन व्यवसाय चालू केला. त्यात मला यश मिळालं आणि त्या यशातून मी पुढे जात गेलो. त्यावेळी पहिल्यांदा सगळं स्वतःचा विकास झाला. नंतर राहायला घर घेतलं. असं आस्ते विकास करत पुढे गेलो ह्या उद्योगावरूनच आणि माझ्याकडे 100 रुपयापासून मी उद्योग स्टार्ट केला. आज देवाच्या रामेश्वराच्या कृपेने आज माझ्या हिश्श्याला म्हणजे फॅमिलीची माझ्या प्रॉपर्टी खूप आहे. माझ्या हिश्श्याला 250-300 करोड रुपयाची माझ्याकडे प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीचे पैसे नाहीत. जो बँकेत पैसे ठेवतो त्याला मूर्ख समजतो. कारण अमेरिकेमध्ये जर तुम्ही पैसे बँकेत ठेवलात किंवा लंडनमध्ये पैसे ठेवलात तर ते सरकार त्यांना 2-3% असं पैसे व्याज देत नाही. 2 किंवा 3% याचं कारण असं आहे पैसा बँकेत ठेवण्याकरता नसतो, हा उद्योगात वापरायचा असतो आणि आपण कमवत असं लोकांना सर्व्हिस देऊन लोकांनाही कमवायला द्या आणि व्यवसायात पैसे फिरणं गुंतवणूक करणं ह्यालाच खरा उद्योग म्हणतात. बँकेत पैसे ठेवून बँकेचा व्याज खाऊन जे जिवंत राहतात तो उद्योग होऊ शकत नाही. स्वार्थीपणा होतो. म्हणून बँकेत मी पैसे ठेवत नाही आणि आलेले पैसे जमिनीत घालणं. जमिनीतून हा व्यवसाय वाढवत गेलो आणि जमिनी खूप आहेत आणि त्यामुळे मी मुंबईत विकास केला. मुंबईचा विकास आणि आता मला कोकणामध्ये माझं काही देणं लागतं म्हणून मी आता कोकणात कारखाना आणि त्याच्यावर एक सूतगिरण अशा 2 उद्योग करायचे चालू ठरवले आहे आणि ह्या माझ्या उद्योगातून कमीत कमी पुढच्या 5 वर्षामध्ये मी 18,000 लोकांना काम द्यायचा निश्चय केला आहे आणि मला रामेश्वराच्या कृपेने ह्याचं यश येईल माझ्याला दुमत नाही आहे. नक्कीच. खूप जणांचा असा एक विचार असतो, आपला सर्वांचा एक विचार असतो की आयुष्यात मिळवलेले पैसे काय करायचे आहेत? शेवटी देह मातीत जाणार, पैसे तसेच राहणार. पण काही माणसं असतात की जी आपल्या जिवंतपणी पैसे मातीत गेले पाहिजेत तरच तुमचा देह हा शाश्वत राहील. अशा पद्धतीचे सांगणारं नेतृत्व जेव्हा राजकीय असतं तेव्हा आपल्याला राजकारणावरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास हा दृढ होतो. आपली प्रॉपर्टी कित्येक आहेत, पण कित्येक असलेली प्रॉपर्टी लपवणारे खूप आहेत. पण एक गोष्ट मला आठवते की मालवणला झालेल्या निवडणुकीत त्यांनी आमदार विजय सावंत यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीची सगळी रक्कम जी काही कोटीत होती ती भरली होती आणि त्यावेळी सांगितले होतं मी कष्टानं कमवलेली आहे आणि ही माझी प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी त्यांना दाखवण्यामागे एकमेव हेतू होता की मी हे सगळं कष्टानं कमवलंय. संपत्ती दाखवणं म्हणजे स्वतःचे कष्ट दाखवणं. त्यातनं जर माणसं शिकत असतील, त्यातनं जर पुढे जात असतील तर अशा प्रत्येक राजकीय नेतृत्वाची कोकणलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय आमदार विजय सावंत यांच्यासोबत. सावंत, तुमच्या उदाहरणातनं एक गोष्ट जाणवते आणि कृतीतही जाणवते की तुमचं कोकणाबद्दलचे जे प्रेम आहे आता कुठंतरी कोकणी माणसानं मुंबई किंवा महानगरांकडे येणं थांबवून आपल्याच भागात विकासाच्या किंवा आर्थिक सधनतेच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शोधल्या पाहिजेत. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण हेच गोष्टी करतोय. प्रत्येक जिल्ह्यात ही कार्यशाळा घेतोय. उद्योजक निर्माण कार्यशाळा सतीश परबाणी सुवर्ण कोकण घेते. तुमची या सगळ्या गोष्टींवर परखड मतं काय? माझी मत असे कोकणातला तरुण कोकणातच राहायला पाहिजे आणि तो राहू शकतो. कोकणामध्ये जी समृद्धी आहे, उदाहरणार्थ सांगतो तर आंबा, काजू,
नंतर करवंद, जांभळ. ही जांभळं जी आहेत ह्याच्यापासून आपण जर उद्योग चालू केला तर खूप मोठं चालू शकतो. परंतु आपण चांगली फळं पाठवू शकतो, खराब फळं पाठवू शकत नाही, कारण कोणी घेणार नाही. त्यापासून आपल्या कोकणामध्ये वाईन उद्योग चांगला चालू शकतो. वाईन उद्योग मी कोकण कृषी विद्यापीठात गेल्यानंतर मला त्या ठिकाणी एक महाजन म्हणून भेटले. ते म्हणाले, सावंतसाहेब, ह्या सरकारमध्ये ते आताच्या सरकारच्याच पक्षाचे आहेत, पण मी माझ्या त्या सरकारच्या पक्षातून मला याच्यात एक मोठी अडचण आहे. बोललो, काय अडचण आहे? त्याने द्राक्षावरची, वाईनवरची 100% एक्साईज ड्युटी माफ केलेली आहे, परंतु कोकणातल्या फळांवरची एक्साईज ड्युटी माफ करत असल्यामुळे आपल्याला वाईन उद्योग डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. बरोबर आहे. तर मी म्हणालो, ह्या वाईन उद्योगवरनं तुमची किती लोक काम करू शकतील? ते म्हणले, सावंतसाहेब, ज्या नाशिकमध्ये वाईन उद्योग जेव्हा आला त्यावेळी जास्तीत जास्त 4-5 फॅक्टऱ्या होत्या, जास्त फॅक्टऱ्या नव्हत्या लहान लहान. बरोबर आहे. परंतु आज तुम्ही बघाल तर ते वाईनचं हब झालं. बरोबर आहे. वाईन म्हणजे ही दारू नाही, त्याच्यात 12% अल्कोहोल जो येतो, हा लोकांचा अर्थ वाईन म्हणजे दारू हा गैरसमज आहे. कारण हे आसव जसं असतं, जसं आपण कुमारी आसव प्यालो त्याच्यामध्ये पण द्राक्षामध्ये त्याच्यामध्ये पण अल्कोहोल आहे. तर आपली फ्रूट जे खराब होतात, समजा काजू जरा दाबलेला गेला वगैरे काय असेल, त्याचा ज्यूस काढून आपण त्याला फर्मेंटेशन केलं तर आपण अल्कोहोल करू शकतो. ही कोल्ड प्रोसेस आहे. आणि काजूपासून जर हॉट प्रोसेस केली तर त्याला आपण म्हणतो फेनी. बरोबर आहे. तर फेनीमध्ये दारू जास्त असते, आपण ह्या वाईनमध्ये नसते. तर वाईन उद्योगाकरता हा एक्साईज माफ करावून मला जेव्हा माहिती सगळी मिळाली तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आताच्या आणि त्यांना रिक्वेस्ट केली. तर ते म्हणाले, सावंतसाहेब, मला त्याच्यावर माफ करायची आहे, परंतु मला थोडी भीती वाटते शेतकऱ्यांची, की आता दुष्काळ आहे. ह्या दुष्काळात जर मी वाईन उद्योगावरचं जर एक्साईज माफ केली तर लोक म्हणतील, बघा, वाईन करता एक्साईज माफ केली. पण मुख्यमंत्री साहेब, तसं नाही आहे, कारण एका भागातल्या शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे. आज माझ्या कोकणामध्ये 5 लाख टन काजूची बोंड म्हणजे फळं, ॲपल, काजू ॲपल जे म्हणतो, वेस्ट चाललेलं आहे. आज माझ्या भागातल्याला पहिल्यांदा ज्या जांभूळ ते येतं ह्याला नवी मुंबईमध्ये फ्रूट मार्केटला, तेव्हा त्यांना जे पैसे मिळतात त्या जवळजवळ 40 रुपये 50 रुपये किलो मिळतात. आणि शेवटी त्यांना 5 रुपये 10 रुपये मिळणं शक्य नसतं. त्यावेळी तिकडं ते पैसे तोडण्याचा खर्चही वसूल होऊ शकत नाही. अशा वेळी ते करणार काय? तर ही जर जांभळाची वाईन केली तर डायबिटिकला सगळ्याला काय मिळतं? त्यामुळे खरोखर फ्रूटचा ज्यूस आहे, त्यामुळे आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. करवंद आपल्याकडे आपण जंगलचे मैना म्हणतो, कोकणातली सगळ्यात जास्त करवंद आहेत, ती चांगले गोड आहेत, चांगले हे आहेत. नक्कीच मातीच्या कणाकणात ही सगळी श्रीमंती आपण भिनलेली आहे, भरली. आपण त्याच्याकडे फक्त पाहत नाही. मला याच विषयावर एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की सुवर्ण कोकण आणि सतीश परब हे जे कार्य करतात की कोकणातल्या तरुणांना तिथंच आता राहून आपण श्रीमंत होण्याचे मार्ग शोधावेत, या उपक्रमाला आपण काय शुभेच्छा द्या? माझी शुभेच्छा आहे, ते चांगलं काम करतायत. कारण कोकणातली लोक इथे येऊन राहण्याकरता जर आपण पाहिलं, आज मुंबईमध्ये, आणि कोकणातला माणूस इमानदार माणूस आहे. नक्कीच. कोकणामध्ये तुम्ही पाहिला, जर तुम्ही कोर्टात कुठे उभे राहिलात मुंबईमध्ये तर तुम्हाला तिथे केसेस पाहिल्या तर कोकणातल्या माणसांवरती केसेस तुम्हाला मिळणार नाहीत. बरोबर आहे. कारण कोकणात इमानदारी राहतो, इमानदारीनेच राहतो, त्यामुळे त्याला इथे राहायचं असेल तर आज मुंबईत घर घेणं शक्य नाही आहे. आणि परब साहेब हे जे सुवर्ण कोकणच्या दिशेने करत आहेत, हे घर घेऊ शकत नाही, पण तिथे मात्र त्याच पैशामध्ये चांगला स्वतःचा बंगला बांधू शकतात, चांगला उद्योग करू शकतात आणि इथल्या मोठ्या पैशावाल्यासारखं कोकणात राहू शकतात. आणि हा जो प्रयत्न आहे हा खरंच चांगला प्रयत्न आहे. आणि तसाच प्रयत्न मी पण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याकरता त्यांचा जो उद्योग आहे तोच माझाही आहे. दोघांनी आम्ही चांगलं हे करायचं ठरवलं, असं इतरांनी करावं. आणि कोकणातल्या माणसाने मुंबईत येऊ नये ही माझी इच्छा आहे. का कोकणामध्ये जेवढं आहे त्याचाच आपण खरोखर प्रोसेस केली आणि वापरलं तर आपण खूप मोठे उद्योजक निर्माण करू शकतो. नक्कीच आपण खूप मोठे उद्योजक होऊ शकतो. आपली प्रत्येक कोकणी माणसाची किंवा प्रत्येक माणसाची नाळी त्याच्या जन्मभूमीपाशी, देवभूमीपाशी जोडली गेलेली असते. खरं तर आजही मुंबईत जेव्हा एखाद्या तरुणाचं, कोकणी तरुणाचं पाकिट मारलं जातं तेव्हा त्याला त्याचं दुःख नसतं की त्याचे पैसे गेलेले असतात, पण त्या पाकिटात ठेवलेला रामेश्वराचा अंगार आणि एक चाफ्याचं फूल जे देवाजवळचं असतं, जे श्रद्धेनं जपलेलं असतं, ते गेल्याचं त्याला दुःख जास्त असतं. यातनं श्रद्धा जरी असते तरी मातीविषयी, माझ्या स्वतःच्या ममत्वाविषयी जी भावना असते तीच भावना ही फार मोठी असते. आपल्या मातीशी असलेलं नातं आणखीन दृढ करूया आणि सुवर्ण कोकणच्या प्रवाहात सामील होऊया. स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्या नंबरशी संपर्क करा आणि आपल्या समस्या, आपले प्रश्न, आपल्या नवनवीन संकल्पना आम्हाला कळवा. आमदार सावंत, आज तुम्ही इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.